देखो भाई, ये जो है समृद्धि टोल मार्ग है, यहाँ ईवी को 23 मई 2025 को सरकार ने टोल माफ किया है, लेकिन तब भी ये ईवी को जो है यहाँ से जाने नहीं दे रहे हैं। बोल रहे कि टोल रिचार्ज करो, और वो बोलते उनके पास जीआर भी नहीं है, और ऑलरेडी मेरे पास जीआर है 23 मई का, लेकिन ये जो है ये टोल तब भी टोल वसूल कर रहे हैं। और उनको बुलाए तो बोलते ऊपर में चले जाओ, तो टोल जो है तो जो है वो आपको टोल भरना पड़ेगा। जब सरकार ने बोला है टोल जो है माफ हो गया है 23 मई को एक्झम्प्टेड। हाँ काही लेखी असेल तर द्या, लेखी असेल द्या, तुमचं नाव सांगा काय आहे तो, नाही नाव सांगा काय आहे तो, मग मी काय करायचं काम करा सर, वर जा. नाही वर जा, त्यांना बोलवा ना इकडे. तेवढी इन्स्ट्रक्शन दिलीच नाही आम्हाला. हाँ. जाऊन बोलून घ्या वाटलं तुम्ही बोलवा, ठीक आहे, बोलवा. तुम्ही वर जा ना सर, बोलून घ्या ना. कशाला मी वर जाऊ? मी माझी गाडी ईव्ही फ्री मध्ये आहे. टोल 23 मई 2025 जीआर आहे, तर नाही आला तर मी काय करू? कारण की जे आहे ऑलरेडी जे आहे बाकी आलाच नाही तर आम्ही देणार कसं? नाही असं कसं देणार नाही? आमच्याकडेच नाही आलं ना, सरांनी सांगितलंच नाही आम्हाला. नाही, तुम्ही स्वतःहून जे आहे तुम्ही स्वतःहून पैसे घेताय. टोल ऑलरेडी ईव्ही साठी नाही, तुमच्या खिशात नाही, तुमच्या कंपनीच्या खिशात जातात. नाही, बोलवा त्यांना. अरे इकडे घ्या ना, ओ दादा घ्या ना इकडे. बघा, हे टोल जे आहे हा टोल समृद्धी वायफळ टोल आहे, आणि इथे जे आहे ते ईव्हीला टोल नसतानाही टोलसाठी थांबवलेला आहे गाडीला. हा, आणि सरकारने जे आहे ईव्हीला टोल माफ केला असून तरीही जे आहे आपल्याला इकडे समोर जाऊ देत नाही. मी रोज अल्टरनेट डेला इथून 100 ते 150 किलोमीटर रोज जात असतो, पण तरीही जे आहे मी आतापर्यंत 23 तारखेपासून टोल इथे दिलेला आहे. प्रत्येक दिवशी माझ्याकडून टोल वसूल केलेला गेलेला आहे, पण आज मी यांना सांगितलं आहे की तुम्ही इथं बोलवा आणि काय आहे ते सांगा. जर समजा ते देत नसेल, लेखी असेल, तर मग मी जे आहे त्यांचा टोल भरतो आणि निघून जातो. किती वाजेपर्यंत थांबावं लागेल? भैया, मैं डॉक्टर डेडम रोज अल्टरनेट डे अप डाउन करता हूँ समृद्धि महामार्ग से. ये जो है 23 मई 2025 को ये जीआर सरकार ने निकाला है. मैं अभी समृद्धि वायफळ टोल पे खड़ा हूँ, और ये जो है मुझे जो है यहाँ से जाने नहीं दे रहे हैं. ये इनका जो है, आप कौन है यहाँ के? मैं आप यहाँ इंचार्ज हूँ. हाँ, ये शिफ्ट इंचार्ज. नहीं, आपका नाम? अक्षय राउत. ये अक्षय राउत करके ये जो है मैनेजर है यहाँ के. इनको बोलते कि जीआर पता ही नहीं है, इनके पास जीआर अवेलेबल नहीं है. हालांकि जीआर मेरे पास है, और जब तक ये जो है यहाँ से गाड़ी नहीं जाने देंगे मैं यही खड़ा रहने वाला हूँ. और जो है अभी ऊपर में मैं इनका क्या करना है वो देखता हूँ. हाँ, और इनके पास अभी तक जीआर नहीं, और इतने मैं सारे लोगों से जो ईवी के पैसे, हाँ, ईवी का जो है इतने सारे दिन से ये पैसे हमारे से ले रहे हैं. और जो है तुम्ही दिलाय, हाँ, क्लासिफिकेशन व्हायचं MSRD. नाही, तुमचं बरोबर आहे. तुम्ही तसं जे म्हणताय ना, मी पैसे भरायला तयार आहे. ठीक आहे, हा, पैसे भरायला तयार. तुम्ही मला लेखी द्या, मी काय करायचं करेल. तुम्हाला कंप्लेंट बुक वरती आहे, वरती आपल्या एम्प्लिफायर वर ठेवली आहे. त्याचं कंप्लेंट बुक ना काय होणार आहे? तुम्ही मला कंप्लेंट बुक आहे, मला ओसी द्या त्याची. ओसी दोन्ही देतो ना मी. हा, द्या ना.
कारण की रोज रोज तुम्ही जे असेच पैसे घेणार तर कसं कसं जमणार आहे? आमचं कामच आमचं नाही. इकडे आम्ही system manpower चं update च काम नाही आलं आहे. ना. गव्हर्नमेंटचं काम आणि MSRDC चालवतात. कलेक्शन पूर्ण MSRDC कडे जाते. तर कंपनी- आम्ही फक्त कलेक्शन एजंट आहोत. हो तर आता कलेक्शन काही आमचं काम घेणं देणं नाही आहे. तर तुमचं जे आम्हाला गव्हर्नमेंट तुम्हाला माहित असलं पाहिजे ना स्टेट गव्हर्नमेंट आम्हाला जे देईल रूल्स आम्ही त्याच्यानुसारच चालू. इन्स्ट्रक्शन आली नाही तर मग बाकी इकडे कसं सुरू आहे? समृद्धी झालं का? झालाय ना समृद्धीवर. कुठे झालाय? हे बघा ना. बघा मित्रांनो, मी समृद्धी टोल प्लाझा क्रॉस केलेला आहे. त्यांनी मला जे आहे टोल भरल्याशिवाय इथून टोल रिचार्ज केल्याशिवाय इथून समोर जाऊ दिलेलं नाही. ईव्हीला टोल माफी असतानाही त्यांनी मला इथे कमीत कमी 1 ते 1.5 तास ताटकळत ठेवलेले आहे आणि त्यानंतर टोल भरल्याशिवाय मला त्यांनी समोर जाऊ दिलेलं नाही. सोबतच त्यांनी मला जे आहे की बाबा त्यांच्याकडे GR नाही आहे. मी त्यांची लेखी कंप्लेंट केलेली आहे. ती लेखी कंप्लेंट यामध्ये मी जे आहे तुम्हाला दाखवतोय की ही जी लेखी कंप्लेंट आहे, ही लेखी कंप्लेंट मी त्यांच्या टोलवर वायफळ टोल समृद्धी महामार्ग वायफळ टोलला केलेली आहे. आता त्याचं जे आहे सरकार यावर काय लक्ष केंद्रित करतं हे आपल्याला बघायचं आहे. कारण की असे ईव्हीचं जर ईव्ही प्रोत्साहन जर सरकार म्हणत असेल आणि ईव्हीला जर ते प्रोत्साहन देत असतील तर त्याकडे सरकारने दुर्लक्ष करता कामा नये आणि त्यामध्ये सर्वसाधारण जनतेच्या हिताचा त्यांनी विचार करायला पाहिजे की बाबा गाडी नियमानुसार जर समजा ईव्हीला टोल माफ आहे तर तो माफ झालाच पाहिजे आणि जे ईव्हीचं प्रोत्साहन झालं पाहिजे ते सरकारने विचार करायला पाहिजे. धन्यवाद मित्रांनो, तुम्ही मला या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. कमीत कमी लोकांना माहीत तरी होईल की सरकारी नियम 23 मे 2025ला ईव्हीला समृद्धीवर टोल माफीचा GR सरकारने काढलेला आहे. पण तरीही आतापर्यंत म्हणजे आज 10/6/2025 असूनही तो GR इम्प्लिमेंट झालेला नाही आहे. तर त्यासाठी सरकारने त्वरित लक्ष द्यायला पाहिजे जेणेकरून आमच्यासारख्या लोकांना त्यामध्ये ताटकळी तिथं बसावं लागणार नाही आणि टोलवाल्यांचे 2 गोष्टी ऐकायचं काम पडणार नाही. धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद.